लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता 3,000 रुपये नवीन शासन निर्णय. लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत आणि ई-केवायसी प्रक्रियेबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या वस्तुस्थितीबद्दल अचूक माहिती देऊन लाभार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचं निरासन केलं आहे. महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण. अफवांवर विश्वास ठेवू नका. काही प्रसारमाध्यमात प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मलत्याखाली बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या बातम्यांबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे या ठिकाणी माहिती दिली आहे. सर्व लाभार्थ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे. ई-केवायसीची मुदत वाढली. 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम संधी. योजनेत संपूर्ण पारदर्शकता यावी आणि पात्र लाभार्थी महिलांनाच नियमितपणे आर्थिक लाभ हा मिळत राहावा यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ई-केवायसी प्रक्रियेला मिळाली आहे मुदतवाढ. ई-केवायसी करण्याची मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाभार्थी भगिनींनी या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे देखील या ठिकाणी बंधनकारक आहे. तुमच्या हप्त्यासाठी ई-केवायसी कधी आवश्यक आहे? तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा वेळेवर मिळेल, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी करणे हे आवश्यक राहणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.